नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 518. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कादिर खान अहमद खान पठाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच म्हणजे 6 जानेवारी 2026ला एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, कर्मचारी व अधिकारी मित्र हा व्हिडिओ चॅनल फक्त काही कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्नासंबंधी सोडण्यासंबंधी मार्गदर्शन करत नाही, तर जे नियुक्ती अधिकारी आहेत, शिस्तभंगविषयक अधिकारी आहेत, यांच्यासाठी आणि विशेषतः आस्थापनाविषयक बाबी जे हाताळतात त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपयुक्त असा हा चॅनल आहे. आणि या चॅनलवरच्या व्हिडिओमधून जी माहिती दिली जाते ती माहिती लक्षात घेऊन नियुक्ती अधिकारी असतो, शिस्तभंगविषयक अधिकारी असतो, यांनी जर कामं केली तर मग साहजिकच कर्मचाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही. आजच्या प्रकरणात देखील योग्य ते अधिकार नसताना देखील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने अर्जदार श्री कादर खान यांच्या सेवानिवृत्ती झाल्यानंतर विभागीय चौकशी केली आणि निवृत्ती वेतन विषयक लाभ रोखले होते. म्हणजे सेवा उपदान असेल, अर्जित रजा रोखीकरण, आणि त्यांच्यावर मोठा अन्याय झाला होता. चला आपण आजच्या या प्रकरणामधली वस्तुस्थिती पाहूया. अर्जदार जे आहेत हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या सेवेत 4/1/1969ला लागले आणि त्यानंतर ते 31 ऑगस्ट 2008ला सेवानिवृत्त झाले. जे सेवानिवृत्त होताना ते स्टोरेज सुप्रिंटेंडंट म्हणून काम करत होते. आता ते सेवेत असताना जी रेल्वे वाहतूक केली जात असती धान्याची, त्याच्यामध्ये जो तोटा झाला होता त्या झाल्या प्रकरणामध्ये त्यांनी योग्य ती कार्यवाही केली नाही आणि म्हणून सेवानिवृत्तीनंतर श्री कादर खान यांना नोटीस पाठवून त्यांचं स्पष्टीकरण मागवलं आणि स्पष्टीकरण मागवल्यानंतर मग पुन्हा त्यांच्याविरुद्ध नियमित विभागीय चौकशी केली आणि मग त्यांनी असं विभागीय चौकशीमध्ये असा निर्णय आला की महामंडळाला 18,09,809 रुपयाचा जो तोटा झाला त्याला अर्जदार श्री कादर खान जबाबदार होते आणि म्हणून त्यांच्याकडून त्यांचे जे सेवा उपदान किंवा अर्जित रजा रोखीकरण जे होतं त्याची जी रक्कम होती 4,43,013 ही त्यांनी काय केलं, ती रोखून ठेवली. अर्जदाराने उच्च न्यायालयात एक अर्ज केला आणि मग त्यांनी सांगितलं, उच्च न्यायालयामध्ये मुद्दा असा मांडला की महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती नियमातील तरतुदीप्रमाणे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध कुठली विभागीय चौकशी करण्याची तरतूद नाही. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की अशी तरतूद नसताना देखील, कारण महामंडळाच्या अधिनियमात तरतूद नाही, तरी माझ्याविरुद्ध विभागीय चौकशी केली आणि मग माझे सेवानिवृत्ती वेतन विषयक लाभ जे आहेत, मग सेवा उपदान वगैरे, ते त्यांनी रोखले. त्यांनी असा मुद्दा देखील मांडला की ही अशी तरतूद नसताना माझ्याकडून जी मला दिलेली नाही रक्कम, त्याच्यावर माझ्यावर फार मोठा अन्याय झाला. पण त्या उच्च न्यायालयामध्ये महामंडळातर्फे अशी बाजू मांडण्यात आली की जे अधिनियम जे केले आहेत, रेग्युलेशन्स केले आहेत महामंडळाने, त्या मंडळाच्या नियम 110मध्ये अशी तरतूद केलेली आहे की ज्या ठिकाणी महामंडळाच्या नियमामध्ये विशिष्ट तरतूद नसेल अशा प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 27मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करता येईल. आणि माहिती आहे, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 23मध्ये अशी तरतूद आहे, शासकीय कर्मचाऱ्याच्या विरुद्ध सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांच्याविरुद्ध नवीन विभागीय चौकशीच करता येते. अर्थात त्याला 4 वर्षाची मुदत आहे आणि त्या सेवेमध्ये जर असेल तर त्याच्याविरुद्ध ती जी चौकशी सुरू झाली असेल ती चौकशी सेवानिवृत्तीनंतर देखील चालू ठेवली जाते. आणि मग मात्र न्यायालयाने मात्र महामंडळाचं हे म्हणणं मान्य केलं की त्यांच्या अधिनियमामध्ये जी तरतूद 110मध्ये केलेली आहे, की जी तरतूद आहे की जर त्यांच्या नियमामध्ये तरतूद नसेल
तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982मध्ये जी तरतूद केली आहे त्या तरतुदीच्या आधारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या विरुद्ध म्हणजे महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करता येईल हे महामंडळाने म्हणणं मान्य केलं आणि मग साहजिकच रिट अर्ज फेटाळला. परंतु या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची मुभा उच्च न्यायालयाने कादर खान यांना दिली आणि मग कादर खान यांनी साहजिकच सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या. आता दोन्ही बाजू ऐकल्या आणि आपली निरीक्षणं नोंदवली. निरीक्षणामध्ये त्यांनी काय म्हटलं, महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर विभागीय चौकशी करता येईल अशी कोणतीही स्पेसिफिक तरतूद महामंडळाच्या अधिनियमामध्ये नाही. मग दुसरं त्यांचं असं म्हणणं, दुसरं तर निरीक्षण असं होतं, अधिनियमात जर तरतूद नसेल तर त्या ठिकाणी राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नियमातील तरतुदीच्या आधारे महामंडळाला कारवाई करता येईल. एवढ्या तरतुदीच्या आधारे MCS पेंशन म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982च्या तरतुदीप्रमाणे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करता येणार नाही. आणि जोपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या तरतुदी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागू कराव्यात असा जाणीवपूर्वक निर्णय महामंडळ घेत नाहीत तोपर्यंत त्या नियमाच्या आधारे महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करता येणार नाही. हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. त्याच्यापुढे आणखीन त्यांनी म्हटलं की या ठिकाणी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982च्या नियमामध्ये अशी तरतूद आहे की जे कर्मचारी किंवा अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध चौकशी करायची असेल तर त्याला गव्हर्नमेंटचं सँक्शन लागतं. आणि या प्रकरणामध्ये जरी एक क्षणभर असं म्हटलं की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 लागू आहेत, तर या प्रकरणात कुठलंही गव्हर्नमेंटचं काही सँक्शन घेतलेलं नाही. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की महामंडळाच्या अधिनियमात तरतूद नसताही तर किंवा तरतूद नसेल तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या विरुद्ध कारवाई करता येणार नाही. आणि मग साहजिकच त्याला त्याच्या जे सेवानिवृत्ती वेतनविषयक लाभ जे आहेत ते रोखून ठेवता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी देखील एक भागीरथी जेना विरुद्ध बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ओरिसा स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन या प्रकरणात जो निर्णय दिला होता आणि दुसरं महाराष्ट्रातलंच प्रकरण आहे अनंत आर कुलकर्णी विरुद्ध YP एज्युकेशन सोसायटी आणि इतर या प्रकरणात जो निर्णय केला होता तो निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्यायनिर्णयामध्ये उल्लेख केला. आणि सर्व निर्णय करून सर्वोच्च न्यायालयाने काय केला, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला. दुसरं महत्त्वाचं की अर्जदाराच्या विरुद्ध जी विभागीय चौकशी केली होती ती विभागीय चौकशी देखील रद्द ठरवली. आणि विभागीय चौकशी रद्द ठरवून साहजिकच विभागीय चौकशीच्या अंती त्या कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतन विषयक म्हणजे सेवा उपदान वगैरे किंवा अर्जित रजा रोखून या रकमा रोखून ठेवल्या होत्या त्या अयोग्य आहेत असं म्हणून या सर्व लाभ या जे लाभ असतील ते 8 आठवड्याच्या आत कादर खान यांना द्यावेत असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला. मित्रांनो, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खरोखरच महत्त्वाचा आहे. 10-15 दिवसापूर्वी मला देखील एक MIDCतले कर्मचारी होते, पुण्यामधून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा अशा कार्यकारी अभियंता म्हणून रिटायर झाले होते आणि त्यांच्याविरुद्ध देखील सेवानिवृत्तीनंतर अशा प्रकारची कारवाई सुरू झाली. आता MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यानी त्यांच्या अधिनियमामध्ये काय तरतूद याची मला कल्पना नाही, पण तिथे देखील अशा प्रकारची जर तरतूद नसताना जर एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी केली असेल तर ती बेकायदेशीर ठरेल ह्या सर्वोच्च न्यायालयाने. आणि म्हणून या न्यायनिर्णयाचा जो बोध घेतला पाहिजे काय विशेषतः जे महाराष्ट्रांची महामंडळं जे आहेत, मग त्याला वखार महामंडळ आहेत, MIDC आहे, MAIDC आणि कॉर्पोरेशन आहे, त्या कॉर्पोरेशननं देखील त्यांना जर असं वाटत असेल की त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या कारवाई करायची असेल तर त्यांच्या बोर्डाने असा विशेष ठराव करून घेणं आवश्यक आहे. आणि ज्या ठिकाणी असा ठराव न करता एखाद्या त्यांच्या कुठल्याही महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याविरुद्ध जर कारवाई केली असेल तर ती
बेकायदेशीर असेल आणि अशा बाबतीतल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी कायदेशीर सल्ला घेऊन उच्च न्यायालयामध्ये दाद मागणं योग्य ठरेल. मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी आजचा जो निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड केला आहे, त्याची लिंक दिली आहे. पण त्याबरोबरच मी ChatGPTच्या आधारे ह्या निर्णयाची एक मराठी सारांश काढला आहे. तो मराठी सारांश देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलं आहे. त्या व्यतिरिक्त भागीरथी जेना विरुद्ध बोर्ड ऑफ डायरेक्टर्स OSFC आणि अनंत आर कुलकर्णी विरुद्ध YP एज्युकेशन सोसायटी या प्रकरणात जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले ते देखील गुगलवर ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक देखील या व्हिडिओसोबत दिली आहे. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. येथेच थांबतो. नमस्कार.